नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 6 जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघातील वृत्तपत्र लेखक व पत्रकारांचा जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने सत्कार। जनमनाचा कानोसा घेणारा वृत्तपत्र लेखक पत्रकारितेतील एक अविभाज्य घटक आहे। पत्रलेखक राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध विषयांवर सडेतोडपणे आपल्या लेखनशैलीद्वारे विचार व्यक्त करत असतो। आता बरेचसे वृत्तपत्र लेखक, कवी, पत्रकार, संपादक आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। 6 जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघातील पत्रकार, वृत्तपत्र लेखक, कवी यांचा छोटेखानी सत्कार समारंभ कल्याण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित करण्यात आला होता। सर्वप्रथम प्रमुख पाहुणे अँटीपायरसी सेल मुंबईचे तपास अधिकारी रामजीत गुप्ता सर व समता साहित्य अकादमीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त दिलीप नारकर सर यांचे संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी शाल, श्रीफळ, भेटवस्तू, गुलाब पुष्प देऊन स्वागत केले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी प्रास्ताविक केले। त्यानंतर ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघातील पत्रकार, कवी, वृत्तपत्र लेखक प्राध्यापक उदय सामंत, विवेक मालशे, दिवाकर गोळपकर, सुनील इंगळे, नाना म्हात्रे, आर्यन पिंजारी, सुधाकर कांबळी, सुनील झळके, मनोहर गायकवाड, आनंदराव देसाई, बीडी गायकवाड, आशा पडवळ, सुरेखा गावंडे, अनिता कळसकर यांचा प्रमुख पाहुणे रामजीत महादेव गुप्ता व दिलीप नारकर यांच्या हस्ते शाल, नोटंकी डायरी, कुलकर्णी ब्रदर्सचे पॅकेट, कॅलेंडर, संस्थेचा अहवाल, गुलाब पुष्प, पेन बॉक्स अशा स्वरूपात आकर्षक सन्मानपत्र प्रदान करून यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी दिवाकर गोळपकर, प्राध्यापक उदय सामंत, सुनील झळके, अनिता कळसकर यांनी आपले विचार व्यक्त केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डोंबिवली येथील मिठाईचे व्यापारी, कुलकर्णी ब्रदर्स सामाजिक कार्यकर्त्या कल्याण वाक्कर, सुनील इंगळे, संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर यांचे विशेष सहकार्य लाभले। शेवटी संस्थेच्या विनंतीला मान देऊन सर्व मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी सर्वांचे आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, कल्याण। त्यांचे मी खूप आभार मानते आणि मला त्यांनी त्यांच्या जनजागृती सेवा समितीच्या ग्रुपवर सक्रिय सभासद म्हणून घेतलं, त्याबद्दलही त्यांचे आभार। आणि विशेष म्हणजे ते नेहमीच प्रत्येक महिलांचे आणि पुरुषांचे कार्यक्रम घेत असतात आणि आज सर्व इथे ज्येष्ठ आहेत, त्याला मला या ज्येष्ठ झाल्याचा भाग झाला। सरांनी भरपूर आपल्याला लेक्चर दिलं, राजकारण, साहित्यिक। मला थोडंसं एक म्हणायचं होतं, तुम्ही जे बोलले की आत्ताचे नवीन लेखक लिहितात, तर मला काय वाटतं, ते पण लेखक होते, ते पण कवी होते, पण नवीन लोकांना कधीतरी संधी मिळायला पाहिजे। ते पण लेखक आज नाही उद्या होणार आहेत ना, एकदम त्यांना नाकारून नाही चालणार। कधीतरी आपण पण निसर्गाप्रमाणे वाढत जातो, तसं त्यांना पण संधी द्यावी, कशाला उगाच त्यांचं प्रोत्साहन देत द्यावं, त्यांना मागे नाही घेतलं, एवढंच मला म्हणायचं। सर चला, तुमचे खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। उजेडा